खूप ते बघ बसण्यासाठी खूप काही करून ठेवलं आहे इकडे. अडल्टसाठी खूप छान छान आहेत. टाईम स्पेंड करायला येत असेल तर खूपच छान आहे. हे बघा. हॅलो गाईज, मी संदेश व्यापारी तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी आलो आज नालासोपाऱ्याला. अंडरग्राऊंड गणेश मंदिर आहे, तिथे आलो आहे. सो हे बघा, स्पॉटसुद्धा किती छान आहे. आता नदीपर्यंत आलो. मला त्याने तिकडे उतरवलं अर्ध्या रस्त्याला आणि तिकडनं बोलत आता इकडनं 1-1.5 किलोमीटर काय ते पायी जायचं. मला माहीत नव्हतं, तर आधी बोलले असेल तर मी तिकडनंच ऑटो करून आलो असतो. मला यांना मी विचारलं तर हे बोलतात की डायरेक्ट जाऊ शकतो तू. आता उतरवलं होतं इकडनं पायी जा आतमध्ये. सो तर चाललो आहे पायी. सो चला पुढे जाऊया. हे बघा, हे 2 रस्ते आहेत. एक इकडे जातो राईटला, एक लेफ्टला जातो. सो आपल्याला सरळ लेफ्टला जायचं आहे. इकडे वरती एक इन्फॉर्मेशनसाठी थोडं लिहून ठेवलं आहे. सो सरळ जाऊन एक पुढे एक नदी लागणार, इकडनं सरळ जायचं. सो मित्रांनो, मी फायनली 1 किलोमीटर पुढे चालत येऊन मंदिराजवळ पोचलो. हे बघा, इथे दाखवतं. अच्छा, पार्किंग दाखवते, म्हणजे मंदिर पुढे आहे. सॉरी. हा, आलं मंदिर. इकडे पार्किंग म्हणजे यांच्या घराजवळ पण पार्किंग करू शकतो. त्यांना पैसे यायचे आणि पे करायचे. आता मी अंडरग्राऊंड गणपती बाप्पाचं मंदिर पाहणार. फायनली खूप दिवस झाले इंस्टाग्रामवर पाहत होतो. आता फर्स्ट टाइम फायनली स्वतः जातोय तिथे. भाऊ फुलारी. सो मित्रांनो, मी फायनली आलो. खूप छान रस्ता इकडे. पायी आलो ना, मला तर सोडत पायी जावं इकडे. आधी वाटलं कशाला सोडलं उगाच, पण मस्त वाटलं आता. कारण की छान सेम कोकण टाईप, म्हणजे मिनी कोकण बोललं तर काही प्रॉब्लेम नाही इकडे. एवढं भारी आहे इकडे. सो हे बघा, फायनली मित्रांनो मी आलो आप्पा फुलोरे हॉल. ह्या साईडला हे बघा, इकडे चप्पल स्टँड. सर शूज वगैरे काढून घेऊ. हे बघा किती क्लिनिंग वगैरे काहीच नाही इकडे. कोणी येतच नाही वाटतं, कारण की इकडे एवढ्या मारतो नुसता. चला आतमध्ये जाऊन येऊ. हे बघा मंदिर, अंडरग्राऊंड मंदिर आहे. गार्डन एवढं छान आहे ना इथं बसण्यासाठी. जर टाईम स्पेंड करायला येत असं चांगलं तर खूप छान आहे. इथे येऊन भूकसुद्धा लागणार नाही, एवढं भारी स्पॉट आहे. येता किती 1 किलोमीटर आहे, थकवा येतो पायी येताना, पण इथं एवढं छान वाटतं ना, सर्व विसरून झालं. एवढं भारी आहे. सेम कोकण टाईप आहे. खूप छान वाटतं. वातावरण बघ किती छान आहे. हे बघ किती स्पेस आहे बसण्यासाठी. खूप ते बघ बसण्यासाठी खूप काही करून ठेवलं आहे इकडे. अडल्टसाठी खूप छान छान आहेत. टाईम स्पेंड करायला येत असेल तर खूपच छान आहे. हे बघा, हे बघ हे छान आहे. छोट्या मुलांसाठी सुद्धा आहे. मोठे पण एक्सरसाइज करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ह्याच्यावर छोट्या पोरां, हे तर छोट्या पोरांसाठीचे चढण्यासाठी, खालून वरतून खाली. सही आहे. हे बघा इकडे प्रसादी वगैरे आहे. आय थिंक समोरच आहे. हे बघा इकडनं ही एंट्री आहे, ह्याच्या अपोजिट साईडला. वाव, ही प्रसादी आहे. अरे वा, रेट वगैरे लिहिलं आहे प्रसादीचं, प्राईस सुद्धा आहे. बघा समोर पूर्ण फॅक्टरीच आहे. चिवडा वगैरे बनतो इकडे. हाय, फॅक्टरी आउटलेट. अरे यार, इथे बघा किती छान आहे मंदिर. पण इकडे एक फॅक्टरी सुद्धा टाकली आहे समोर, नमकीन्स फॅक्टरी. खूप छान आहे इकडे. सो मी पाहिलं वगैरे इकडे, मस्त वाटलं मला. आता मी निघालो इकडनं. बघेल प्लॅन जर झालं तर बीचवर जाईल. इकडे कलम बीच आहे, कलम बीचला जाईल इकडनं.
जर गाडी भेटली तर, नाही तर मग सरळ इकडनं परत नालासोपारावरून बस पकडायला मग डायरेक्ट घरी जाणार, डायरेक्ट मानपाड्याला उतरायला जाणार इकडनं. सो चला आता बघू पुढचं प्लॅनिंग. मी ठरवत नाही, प्लॅनिंगनुसार काय करत नाही, घरातून निघायचं, पुढे होईल ते होईल. सो चला. हे बघ किती छान आहे असे एंट्री आहेत, खूप खरंच गावासारखंच आहे पूर्ण, मस्त वाटतं. हे बघा लावलं इकडे केली वगैरे, नारळ वगैरे, यार फुल कोकण यार. खरं जिकडे जन्म व्हायला पाहिजे होता मेन म्हणजे. खरा स्वर्ग तर इकडे आहे भावांनो. आपण खाली बघत तिकडे काय ना काय, काही कामातून नाही आपण तिकडं. महाराष्ट्रात जन्म व्हावा तर फक्त कोकणामध्ये. खरंच सुखात जीवन म्हणजे एकदम सुखात आहे. सो चला मी जातो आता इकडनं. हे बघा छोटे छोटे फणस आलेत, आताची सुरुवात होती आहे यार. कोकण कोकण कोकण, खरंच कोकण म्हणजे कोकण आहे. हॅट्स ऑफ. बघा कोकणातले मासे यार, खतरनाक यार, खूप मासे दिसत नाही पाण्यामध्ये क्लिअर. भेंडी 2 तास थांबलो तेव्हा आता बस आली फायनली. बसने घरी जाणार, ठाणा डायरेक्ट इकडनं.